ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये आजचं आपलं दुसरं पीक आहे ते म्हणजे आहे रातराणी. यालाच आपण नाईट ब्लूम असंही म्हणतो, यालाच आपण पारिजातकही असं म्हणतो, यालाच आपण काही ठिकाणी चांदणी जास्मिन असं सुद्धा म्हटलं जाते. आता मुळात तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबा रातराणीची शेती खरंच करतात का? किंवा रातराणीची शेती केल्याने रातराणीचं काय विकायचं आपण? आणि हे कोण घेत आहे? तर बघा, याची शेती केली जाते. जे शेतकरी आधुनिकतेकडे वळलेले आहेत ते लोक याची शेती किंवा जे शेतकरी ॲग्रो फॉरेस्ट्री मॉडेलला फॉलो करत आहेत ती लोक पारिजातकाची किंवा रातराणीची शेती करत आहेत आणि बऱ्यापैकी उत्पन्नही मिळवत आहेत. मुळात बघा, फार्मास्युटिकल्स कंपनीनी जे औषध निर्माण करणाऱ्या कंपनीज आहेत यांना पारिजातक किंवा पारिजातकासारख्या इतर अन्य वनस्पती ज्या आहेत या खूप मोठ्या प्रमाणात लागत आहेत. त्याच्यामुळे याची मागणी आज त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण याचा पुरवठा शेतकरी करू शकत नाहीत, कारण पारिजातक हा पीक असा समज अजूनपर्यंत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला नाही आहे. बघा, हा जो पीक आहे पारिजातक हा एकदम कमी खर्चात वाढणारा पीक आहे. हिवाळ्याची रोपं तुम्हाला कुठल्याही साधारण नर्सरीमध्ये मिळून जातात. साध्या फांदीपासूनसुद्धा याची रोपं तयार केली जातात. त्यामुळे लावण्याचा खर्च हा अत्यल्प आहे किंवा अतिशय कमी खर्च आहे. याच्याकडे विशेष लक्ष देण्याची आपल्याला गरज नाही आहे. विशेष पाणी झालं पाहिजे अशीही काही गरज नाही आहे. त्यामुळे काय होते, भविष्यकाळात ही जी वनस्पती आहे रातराणी ही एवढी मोठी होते की याचा फायदासुद्धा आपल्याला मिळतो. बघा, आपलं मुख्य पीक आपण सोडायचं नाही आहे. मी कधीही तुम्हाला म्हणणार नाही की तुमचं मुख्य पीक जे आहे ते सोडा. मुख्य पिकासोबत तुम्हाला तुमच्या शेतामध्येच व्हॅल्यू ॲडेड करून एखादं बहु इन्कम मिळवणारं पीक जोडून तुम्हाला तुमच्या शेतीला आधुनिकतेकडे न्यायचं आहे. लक्षात घ्या, हे कमी पाण्यावर येणारं पीक आहे रातराणीचं. त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याला, जो एक सीमांत शेतकरी आहे किंवा गरीब शेतकरी आहे किंवा याच्याकडे जमीन कमी आहे किंवा मोठा शेतकरीसुद्धा तोसुद्धा, यांना या पिकाकडे विशेष लक्ष देण्याची अजिबात गरज नाही. एकदा लावलं त्यानंतर आपण असं समजायचं किंवा 5 वर्षानंतर मी याचं उत्पन्न खायला सुरुवात करेन. पारिजातकाचं मुख्यतः जे विकलं जाते ते आहे त्याचं पान आणि त्याचं फूल तुम्हाला जवळपास 6 ते 8 महिने चांगल्या पद्धतीने मिळते. विदर्भात तर हा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळते, कारण जितकं ऊन जिथं पडेल तिथं याचं फ्लॉवरिंग अतिशय चांगल्या क्वालिटीचं होते आणि खूप मोठ्या प्रमाणात होते. त्याच्यामुळे रातराणीचं फ्लॉवरिंग आपल्याला विदर्भात खूप मोठ्या प्रमाणात दिसते. याचं फूल गोळा करणे हा याचा एक पीक झाला. दुसरं महत्त्वाचं म्हणजे याची पानं. पारिजातकाची पानं तुम्हाला वर्षभर गोळा करता येतात. त्यामुळे साठवणूक करण्याची जागा जर आपल्याकडे पद्धतशीर असेल तर याचा पाला सावलीमध्ये वाढवून, ज्याचा रंग न उडता याला पद्धतशीर वाढवून, मोकळं याला वाढवून आपण याला स्टोअर करून ठेवावं. त्यानंतर याची फुलंसुद्धा सावलीत वाढवावी, त्यालासुद्धा स्टोअर करून ठेवावी. वर्षभर हा कार्यक्रम शेतकऱ्यांनी करायचा आहे. म्हणजे त्यांचं मुख्य पीक त्यांना घ्यायचं आहे आणि सोबत हे सुद्धा ॲक्टिव्हिटीज आपल्या शेतामध्ये त्यांना करायच्या आहे. असं केल्याने काय होईल बघा, त्यांच्या मुख्य पिकाचं उत्पन्न हे त्यांना मिळेलच आणि शिवाय नवीन उपक्रम किंवा आपल्या शेतीला आधुनिकतेकडे नेल्यामुळे आणि असं पीक निवडलं ज्याच्यामध्ये खर्च आपल्याला अत्यल्प आहे किंवा नाहीच्या बरोबर आहे. म्हणजे गावाखेड्यातील शेतकरी स्वतःच काम करतात शेतामध्ये, त्यामुळे फुलं गोळा करणे किंवा त्याची पानं तोडणे हे काही आपल्या गावखेड्यातील शेतकऱ्यांना कठीण काम नाही आहे. हे फक्त वाढवणे आणि गोळा करणे हे एवढं काम त्यांना दैनंदिन स्वरूपात करायचं आहे. आता राहिलं याची कमर्शियल व्हॅल्यू कशी, तर साधारणतः जर तुम्ही आज पारिजातकाच्या किंवा रातराणीच्या पानाचा जर दर विचार केला, वाढलेल्या पानाचा, तर मार्केटमध्ये आज त्याचा दर 4,000 पासून ते 6,000पर्यंत शेतकऱ्यांना मिळत आहे प्रति क्विंटल. 40 रुपये ते 60 रुपये किलो. निकृष्ट दर्जाचा जरी याचं पान असेल, जो चुकीच्या पद्धतीने वाढवला असेल, तरी जवळपास 40 रुपये किलो म्हणजे 4,000 रुपये क्विंटल याचा रेट आज आहे. त्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचा जर तुमचं पान असेल, जर तुम्ही पद्धतशीर वाढवलेलं असेल, तर जवळपास 6,000 रुपयापर्यंत, 5,500 ते 6,000 रुपयापर्यंत तुम्हाला याचं रेट आज मिळत आहे. राहिलं फुलाचं, तर फुलाचा दर हा 100 रुपये प्रति किलो म्हणजे 10,000 रुपये प्रति क्विंटल ते जवळपास 25,000 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 100 रुपये किलो ते 250 रुपये किलोपर्यंत तुम्हाला फुलाचा दर मिळतो. आणि हे वर्षभर आपण गोळा करायचं आहे. त्यामुळे जर तुम्ही आपल्या बांधांवरती 1 एकरचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं आणि जवळपास 100 झाडं जर आपण लावली, तर मला वाटते आरामशीर आपण
50-60 क्विंटल माल जमा करतो, म्हणजे पान आणि फूल मिळून. जर याचं पद्धतशीर नियोजन केलं गेलं तर, आणि जर सरासरी तुम्ही 5,000 रुपये जरी क्विंटल याचा दर पकडला पान आणि फुलाचा, तरी तुम्ही त्याचं इन्कम काढू शकता की बाबा तुम्हाला किती लागतमध्ये किंवा किती प्रोडक्शन कॉस्टमध्ये तुम्हाला किती उत्पन्न मिळालं. म्हणून बघा कसं आहे, आपण माहिती घेणं किंवा मी माझ्या शेताला कामाला कसं लावू शकतो. तुम्ही तर काम करतात, शेतकरी काम करतोच, पण शेतालासुद्धा कामाला कसं लावायचं हे शेतकऱ्यांनी आज शिकणं आवश्यक आहे. पारिजातक हा, जसं मी तुम्हाला काल कडुनिंब सांगितलं, त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह आहे. तुम्ही पारिजातकसुद्धा, ज्याला कडुनिंब नाही आवडत त्यांनी पारिजातक लावा, काही अडचण नाही आहे. उलट फायदा आहे आपल्या शेतकऱ्यांना. कारण बघा, पारिजातक हा उंच वाढतो, त्यामुळे कीड पहिल्यांदा त्याच्यावर येते. दुसरी गोष्ट म्हणजे पारिजातकाची फुलं येतात आणि फुलांवर मधमाशा खूप येतात, आणि मधमाशा ज्या आहेत ना, त्या परागीकरण खूप चांगलं करतात. त्याच्यामुळे तुम्ही जे कोणतंही पीक शेतामध्ये लावाल त्याचं परागीकरण अत्यंत सुंदर पद्धतीने केलं जाते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुख्य पिकामध्ये सुद्धा जास्त फायदा आहे. त्यामुळे आपण हे सर्च करावं की पारिजातक किंवा रातराणी, याचं पान, याचं फूल, याला खरंच डिमांड आहे का. तुम्ही सर्च करा, गुगलवर करा, तुम्ही यूट्यूबवर करा, तुम्हाला याचं उत्तर नक्कीच मिळेल. पण मी कडकडीची विनंती शेतकऱ्यांना अशी करेन, ही काही एकट्याची शेती नाही आहे. बघा, एक गाव असते, गावात 50 घरं, 100 घरं, 200 घरं असतात. तिथल्या काही लोकांनी ठरवावं की बाबा आम्हाला एक 50 एकर पारिजातक बांधाने लावायचं आहे, तर आरामशीर तुमच्या घरापर्यंत गाड्या येतात ते माल उचलण्यासाठी, किंवा तुमच्यापैकी एक जण जाऊन तो माल विकून येऊ शकतो. हे सहज शक्य आहे. ट्रेनने माल न्यायलासुद्धा खूप कमी पैसा लागतो, आणि जिथं जिथं मार्केट आहे तिथं तिथं ट्रेन्स आहेत, त्याच्यामुळे माल बुक करायलासुद्धा ट्रेनच्या कार्गोमध्ये खूप कमी पैसा लागतो. असं काहीही कठीण काम नाही आहे. फक्त आपल्याला ठरवण्याची गरज आहे आणि आपल्या शेतीला थोडंसं आधुनिकतेची जोड देण्याची गरज आहे. बघा, पारिजातक हा एक सुंदर उपाय आहे. जसं काल मी तुम्हाला कडुनिंब सांगितलं, आज पारिजातक सांगितलं, उद्या दुसरं सांगेल, तुम्हाला जे पटेल ते, असं नाही आहे. पण एकदा प्रयोग करायला, दोनदा प्रयोग करायला, फेल होऊ, दुसरं काही होणार नाही. आपलं प्रयोग करायला हरकत नाही आहे. आपल्या रिकाम्या असणाऱ्या बांधाला तुम्हाला कामाला लावायचं आहे. तुम्हाला थोडीशी मेहनत करायची आहे, खर्च अत्यल्प करायचा आहे. त्याच्यामुळे याच्यामधून शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल, एवढं मी जबाबदारीपूर्वक आणि खात्रीने सांगत आहे.